शिवसेनेत जेव्हा उभी फूट पडली त्यानंतर शिंदे सेनेतल्या आमदारांवर विरोधकांनी सातत्याने 50 खोके घेतल्याचा आरोप केला। मात्र आता दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर शिंदे सेनेच्या खास मित्रपक्ष असलेल्या भाजपनंच आता हे 50 खोके एकदम ओके असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। महायुतीतच खोक्यांचा वाद कसा पेटलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। पालिका निवडणुकीतही 50 खोके। पन्नास खोके आता भाजपच म्हणते ओके। भाजप आमदाराच्या दाव्यानं खळबळ। शिवसेनेच्या फुटीनंतर विरोधकांच्या 50 खोके एकदम ओके घोषणेची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा रंगली होती। मात्र शिंदेंना साथ देण्यासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगरांनी 50 कोटी घेतल्याचा खळबळजनक आरोपच भाजप आमदार तानाजी मटकुळेंनी केलाय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। 100% गंभीर आहे आणि खरं बी आहे, त्यामुळे त्याचा काही विषय नाही। कुणाला भेटले 50 कोटी 100 कोटी नाही ते मला माहित नाही, पण संतोष बांगरे मिळाले ते मला माहिती आहे। कारण आदल्या दिवशी रडूरडू लोकांना शिव्याशाप देऊ लागले की बाबा ठाकरे सोबतच राहा। दुसऱ्याची अचानकच त्यांना काय ईश्वर त्याच्या स्वप्नात आला का मग पैसे घेऊन पळाले। पण हे 50 कोटी नेमके कोण दिले? 50 कोटी शिंदे साहेबाच्या चौकडी दिले असणार आहे, तर कोणी त्यांचेच कोणतरी लोक असणार आहेत। पण शिंदे साहेबांकडून आले असतील त्यांच्याकडूनच। दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असतानाही भाजप आमदाराने शिंदे सेनेवर 50 खोक्यांचा आरोप केलाय। त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। आम्ही नेहमी म्हणतो की 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके, हे सत्य झालं। सत्यच होते पण बाहेर येत नव्हतं। पण आता यांनीच भाजपच्याच आमदारांनी जर हे काढलं आहे तर मी त्याचं अभिनंदन करेन की तो खरं सांगितलं, स्पष्ट सांगितलं, चांगलं सांगितलं म्हणून तुझं अभिनंदन। परंतु हे म्हणे पैसे देऊन त्या ठिकाणी लोकांना फोडलं, हे सिद्ध झालं आता। खरं तर शिवसेना फुटीनंतर संतोष बांगरांनी शिंदेंना साथ देणाऱ्या आमदारांविरोधात मोर्चा काढला होता। एवढंच नाही तर संतोष बांगर उद्धव ठाकरेंसाठी मोर्चात रडले देखील होते। 4 दिवसापासून बघत आहात, अतिशय वातावरण वाईट आहे। मला सर्व आमदारांना मला कळकळीची विनंती करायची आहे की त्याला शिवसेनेने ज्याने गद्दारी केली त्याच्यावरती पुन्हा गुलाल उधळला गेला नाही, म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की पुन्हा तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांकडे तुम्ही या। त्यामुळेच की काय उद्धव ठाकरेंसाठी रडलेले संतोष बांगर शिंदेंसोबत जाण्यामागे 50 खोके असल्याचा दावा भाजप आमदारानं केलाय, तर शिंदे सेनेनं हा दावा फेटाळून लावलाय। अरे जाऊ दे रे, ते आता काय त्यांना दुसरं काय काम धंदा उरलेला नाहीये। पण तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार, अरे त्यांना विचारा जाऊन, तुम्ही मित्र पक्षांनी जे आहे एकमेकांबद्दलचे बोलताना ताळतम्य बाळगलं पाहिजे। सगळ्यांनी एकमेकांबद्दलचं एक आचारसंहिता पाळली पाहिजे। इलेक्शन आता 2 महिने आहेत, इलेक्शन नंतर जे आहे केंद्रामध्ये पण युती आहे आणि राज्यामध्ये पण युती आहे, तर प्रत्येकाने प्रत्येक नेत्याला शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण सांगितलेलं आहे, जेव्हा प्रचार करत असतो तेव्हा खालच्या पातळीवरती प्रचार करू नये। त्यामुळे आधीच पैसे वाटून निवडणुका बिनविरोध केल्याचा महायुतीवर आरोप होत असताना आता भाजपनं शिंदे सेनेवर 50 खोक्यांचा आरोप केलाय। त्यामुळे ठाकरे सेना पुन्हा एकदा शिंदे सेनेला 50 खोक्यांच्या आरोपांवरून घेरणार का? शिंदे सेनेची डोकेदुखी वाढणार का याचीच आता चर्चा रंगली आहे। संदीप नागरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।